नमस्कार मंडळी, राम राम. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कशा आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मीही मस्त मजेत आहे. तर आजचा आपला खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. तर आता हिवाळा लवकरच चालू होतोय. तर हिवाळा चालू झाले की केसांमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात. केस गळायला लागतात किंवा स्कॅल्प ड्राय होतं किंवा एकापासून 2 केस फुटायला लागतात किंवा केस अगदी अगदी अशी निस्तेज किंवा खरखर व्हायला लागतात. तर ह्यासाठी हिवाळ्यामध्ये आपण एक छान असं DIY टॉनिक सिरम म्हणता येईल आपण घरी बनवू शकतो, अगदी काही मोजक्याच गोष्टी वापरून. तर ते सिरम कसं बनवायचं आहे तर ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर मग पटकन सुरुवात करूया पुढच्या व्हिडिओ. तर बघू शकता तुम्ही हिवाळ्यामुळे फ्रीजी आणि रफ झालेले आहेत आणि थोडेसे निस्तेज पण झालेले आहेत. तर बघूया पुढे की मी काय कोणतं टॉनिक, मी हेअर टॉनिक म्हणते ह्याला, किंवा तुम्ही ह्याला एक प्रकारचं काय म्हणतात जादुई टॉनिकसुद्धा म्हणू शकतात, कारण ते 100% रिझल्ट आहे. मेथ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि लवंग घेतलेली आहे. पाणी घ्यायचं आहे. असं कुठलंही एक स्टीलचं पातेलं घेऊ शकता किंवा इतर कुठलंही. तर त्याच्यामध्ये अर्धा तांब्या एवढं मी पाणी घालून घेते आहे, बघू शकता तुम्ही. आणि पाणी उकळू द्यायचं आहे छानपैकी, त्याला उकळी आली पाहिजे पाण्याला. तर पाणी उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये इतर गोष्टी टाकायच्या आहेत. तर पाणी अजूनही उकळलेलं नाही. आणि आता असे जेव्हा आदन येतं पाण्याला, त्यावेळेस उकळतं पाणी, त्यावेळेस तुम्हाला आधी लवंग टाकायचे आहे. तर एक 10-12पेक्षाही जास्त मी लवंग घेतलेले आहेत. तर छान असं लवंग टाकल्याच्या नंतरनं 1-2 मिनिट थांबायचं आहे आणि 2 मिनिटानंतरनं ह्याच्यामध्ये मेथीदाणे टाकायचे आहेत. जर मेथीदाणे रात्री भिजवून ह्याच्यात टाकले तर ते आणखीन खूप छान होईल. तर व्यवस्थित मेथीदाणे टाकल्याच्या नंतरनं कढीपत्ता घेतलेला आहे, पण मी धुवून घेतलेला आहे. कढीपत्ता धुवूनच घ्यायचा आहे. केसांना लावतो म्हणजे काय झालं, पण कढीपत्ता बाजारातून येतो त्याच्यावर भरपूर काही घाण असते. तर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने कढीपत्ता धुवायचा आहे आणि एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित एकमेकात मिक्स होतील. तर आता ह्या स्प्रे बॉटल कुठेही अवेलेबल आहे लोकल शॉपमध्ये, मिशोवर, फ्लिपकार्टवर. तर मिशोवर मध्यंतरी दिवाळीच्या वेळेस सेल चालू होता. तर मी 65 रुपयाला 4 बॉटल घेतलेल्या, 2 स्प्रे बॉटल आणि ज्या 2 अशा कंगवेसारख्या असतात तशा 2 घेतलेल्या आहे. तर आता बघू शकता आपलं हे जे लिक्विड हेअर टॉनिक आहे, छान कलर आलेला आहे त्याला आणि उकळून पूर्ण त्याच्यातले पूर्ण गुणधर्म पाण्यामध्ये उतरलेले आहेत. तर हिवाळ्यामध्ये तर हे वरदान आहे केसांना, कारण हिवाळ्यामध्ये खूप लेडीजचे, खूप मुलींचे केस गळायला लागतात. तर हे केस गळू नये किंवा केस निस्तेज दिसू नये किंवा केस असे रफ फ्रीजी दिसू नये, ह्याकरता हे आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कढीपत्ता असल्यामुळे आणि मेथी असल्यामुळे केस वाढायलाही मदत होते आणि गळायलाही गळणं कमी होण्यासही मदत होते. तर चाळणीनं सगळं पाणी असं काढून घ्यायचं आहे आणि हे जे राहिलेलं आहे टाकून न देता मिक्सरला फिरून तुम्ही याचा स्क्रब म्हणून केसांना मालिश करू शकता. तर हे पूर्ण थंड झाल्याच्या नंतरनं स्प्रे बॉटलमध्ये घ्यायचं आहे. स्प्रे बॉटल ऑप्शनल आहे. स्प्रे बॉटल नसेल तर आपण एखाद्या कॉटनच्या गोळ्याने केसांमध्ये लावू शकतो किंवा हातावर तेल कसं लावतो तसंही तुम्ही लावू शकतात. तर स्प्रे बॉटल म्हणजे जरासं सोपं जाईल, त्याकरता स्प्रे बॉटल मी वापरते. तर हे असं लिक्विड दिसतं थोडंफार आणि आता तेवढी बॉटल भरून एवढं लिक्विड उरलेलं आहे. तर ह्या लिक्विडचं पुढं करायचं काय हे मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पहिला स्प्रे बॉटल कशा प्रकारे यूज करायची किंवा हे जे लिक्विड आहे सगळ्यात आधी केसांवर कसं यूज करायचं ते सांगते. तर सगळ्यात आधी स्प्रे यूज करण्याच्या आधी केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत, कंगवा करायचा आहे. तर व्यवस्थित केस विंचरायचे आहेत. गुंता वगैरे असेल केसांमध्ये तर तो काढून घ्यायचा आहे, कारण नंतर ना आपल्याला स्प्रे करायला थोडंसं अवघड जातं केस एकत्र असतील तर हळूहळू करून आता स्कॅल्पवर हे स्प्रे बॉटलनं हे हेअर टॉनिक किंवा हेअर लिक्विड असं मारायचं आहे, म्हणजे असं लावायचं आहे. तर व्यवस्थित जसे केस म्हणजे तुमचा स्कॅल्प ओला झाला पाहिजे, जेणेकरून स्कॅल्पपर्यंत किंवा केसांच्या त्वचेपर्यंत हे लिक्विड पोहोचलं पाहिजे. वरतीही केसांनाही मारायचं आहे, पण स्कॅल्पला मेन जिथून आपले केसांची ग्रोथ होते किंवा आपले केस जिथून फुटायला लागतात तर तिथं जाणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं आपण एखादं पीक मातीत लावल्याच्या नंतरनं पाणी घालतो जमिनीला, तसं स्कॅल्पचं आहे आपल्या.
तर अशा प्रकारे सगळीकडे आपण स्प्रे बॉटलनं हे हेअर टॉनिक मारून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागतो पण ठीक आहे. तर घरच्या घरी सगळे आपल्याला इन्ग्रेडियंट उपलब्ध आहेत, बाहेरून काही आणायचं गरज नाही आहे. तर थोडासा वेळ लागतो पण ट्राय करा, खूप छान रिझल्ट आहे, 100% रिझल्ट आहे त्याचे. तर अख्ख्या स्कॅल्पला समोरून डावी उजवीकडून किंवा मागच्या बाजूने मी संपूर्ण स्कॅल्पला मारून घेते. मध्ये मध्ये बॉटल शेक करायची आहे कारण परत ते मिक्स होतील इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये असणारे. तर आता बघा केसांनाही मारायला मी सुरुवात केलेली आहे. जिथं तुम्हाला वाटतं डबल केस फुटत आहेत किंवा केसांची पूर्णपणे शायनिंग निघून गेलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही मारू शकता किंवा डायरेक्ट एका बाउलमध्ये ते हे हेअर लिक्विड घेऊन त्याच्यात तुमचे केस डिप करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण हे लावतो केसांना तर हलक्या हाताने स्कॅल्पला केसांना वगैरे हळूवारपणे मसाज द्यायचा आहे जेणेकरून हे हेअर लिक्विड जे आहे हेअर टॉनिक जे आहे ते तुमच्या स्कॅल्पमध्ये व्यवस्थित जाईल आणि केसांची वाढ व्हायला मदत होईल. अतिशय हळूवार हाताने हे करायचं आहे. तुम्ही जर हे संध्याकाळी लावून झोपला तर ठीक आहे, खूपच चांगलं. पण तुम्हाला असं ओलं ओलं नको वाटत असेल केसांमध्ये तर अंघोळीच्या अर्धा एक तास आधी लावू शकता. त्यानंतर आता हे राहिलेलं जे लिक्विड मी मगाशी बोलले होते तर मी इकडं कांद्याचा जो वावचा शॅम्पू आहे तो यूज करते. ट्रॅव्हलिंगसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे या बॉटल्स. तर ही स्प्रे बॉटलवर ही पण एक अशा 4 ह्या 2 आणि त्या 2 अशा घेतलेल्या. तर आता मी गावी गेलते तर उरलेलं शॅम्पू ह्याच्यातला मी इकडे यूज करते. बघू शकता त्या लिक्विडमध्ये तुम्ही कोणताही जो शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. हाताने असं छान हे करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. 100% खूप सुंदर रिझल्ट येतात याचे. आणि नंतर ना आता बघू शकता तुम्ही मी एकदम हळूवार हाताने एकदम जास्त शॅम्पू घेतलेला नाही, म्हणजे पाणी थोडं थोडं घेऊन हळूवारपणे केसांना व्यवस्थित लावून घेते. स्कॅल्पला जास्त शॅम्पू लावायचा नाही, केसांना डायरेक्टली शॅम्पू लावायचा नाही. कधीही कोमट पाण्यात किंवा मिडियम पाण्यामध्ये शॅम्पू टाकायचा आहे. डायरेक्ट केसांवरती जर तुम्ही शॅम्पू लावला तर केस तुमचे 100% डॅमेज होतात. तर त्याकरता कोमट पाण्यात किंवा तुमच्या आंघोळीचं पाणी, कधीही केस धुवायचं पाणी हे कोमट असलं पाहिजे. कडक असल्याच्यानंतर केस डॅमेज होतात. आता केस वगैरे मस्त छान वॉश करून आलेली आहे मी आणि एका छान कॉटनच्या टॉवेलनं मी केस पुसते. कुठलंही हेअर ड्रायर वापरत नाही आहे. नैसर्गिकरित्या केस सुकवायचे आहे. हेअर ड्रायरनं सुद्धा केस डॅमेज होतात. सारखं तुम्ही यूज करत असताल आणि असं एकदम असं झटकायचं वगैरे नाही केसांना, कधीच केस तुटतात. आणि ओले केस असताना कधीच केस विंचरायचे नाही. पटापट केस गळायला लागतात आणि तुटायला लागतात. जर केस पुसल्याच्या नंतरही तुम्हाला असे ओले वाटत असतील तर ऑनलाईन छान अशा टॉवेल मिळतात, म्हणजे अशा नाही त्या ज्या आपण बांधता येतात केसांना तशा. तर आता मी इथं फक्त माझी जी घरातली कॉटनची टॉवेल आहे आणि फक्त एक वेळेस फोल्ड केलेला आहे. असा अख्खा त्या टॉवेलचा आंबोडा घालायचा नाही आहे. किंवा उन्हाला बसा किंवा पंख्याला बसा आणि नैसर्गिकरित्या तुम्ही केस शक्यतो वाळवा, हेअर ड्रायरचा उपयोग न करता. आणि आता हा फायनल रिझल्ट बघा, केसांना किती चमक आलेली आहे, दिसू शकते तुम्हाला. खूप छान चमक आलेली आहे, जी निस्तेज किंवा असं वाटत होतं की केसांमध्ये काही जीव आहे की नाही. तर खूप छान चमक येते. आणि जर तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस जर केलं तर केसांची हेअर ग्रोथ होते. त्याचबरोबर केस गळणंसुद्धा थांबतं आणि केसांचं निस्तेजपणा जातं. आणि जे असं वाटतात ना केस एकदम हलके फुलके आहेत तर केस बाउन्सी किंवा असे छान वजनदार वाटायला लागतात, म्हणजे जीव येतो थोडक्यात केसांमध्ये. तर अशा प्रकारे एक केस माझा आता इथं वेगळा दिसतोय तुम्हाला, मागे झालं किंवा पाठच्या बाजूला झालं तर बघू शकता तुम्ही. आधी केस तुम्ही स्टार्टिंगला पाहिलेच असतात की किती निस्तेज होते आणि एकदम रफ झालेले होते. आणि आता बघा किती सुंदर रिझल्ट मिळायला आहे. तर ही रेमेडी नक्की तुम्ही घरी ट्राय करा. कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत, बाहेरचे प्रोडक्ट नाहीत आपल्या ह्याच्यामध्ये, घरातलंच यूज केलेलं आहे. चला, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.